धनेगाव जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू मनोहर पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न। नमस्कार, ओके महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। धनेगाव जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे नेते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मनोहर पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि असंख्य जनतेच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार महानगर अध्यक्ष भाजपाचे अमरनाथ राजूरकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे आणि भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे सतीश पाटील उमरेकर यासह विविध मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, किलो मार्ग देण्याचं काम करून दिलं असेल तर स्वतः सुरुवात मी केलेली आहे हे सगळ्या सरकारला माहीत आहे। याच्याकरता साहेब या तिन्ही सरकारमध्ये आपला आशीर्वाद ज्याला कोणाला मिळेल तर आम्ही कोणालाही भिणार नाही। कोणी येऊया, धमक्या किती येऊया, आणि कोणाच्या धमक्याला भेट नाही का भेट नाही हे बसलेलं माझं धनेगाव सरकारचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा जीव मिळत असतो आणि कुटुंबाचा जीव मिळत असतो। अमर भाऊ, तुमचं मॅनेजमेंट आमच्याकडे आदेश असते आणि कुठेही काही पडणार नाही। आम्हाला एक साधा कार्यकर्ता आहे, याच्या कुटुंबाला मी मेंबर आहे। प्रत्येक समाजातला कार्यकर्ता, दूधवाला, भाजीपालेवाला, बाहेरवाला, भारतीय जनता पक्षाच्या धनेगाव जिल्हा परिषद गटाच्या कार्यालयाचा उद्घाटनपर कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन झालं महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपाचे मंडळ अध्यक्ष विश्वंभर शिंदे, भाजपाचे नेते आमचे सहकारी डॉक्टर सचिन उमरेकर, शीतल खांडील, गंगाप्रसाद काकडे, सैयद युसुफभाई, राजू काळे, संजय घोगरे, पिंटू पाटील शिंदे, सतीश कसवदे, संजय इंगेवाड, वैजनाथ देशमुख, राजू रणगी, मारुती तरणे, शैलेंद्रसिंग ठाकूर, भागवत शिंदे, मंचावर बसलेले माझे शेती पाहायला वेळ मिळत नाही, परंतु या भागातल्या लोकांशी एक वेगळं नातं आहे। या भागातल्या लोकांशी आत्मीयतेचा संबंध आहे आणि या धनेगावच्या बूथवर माझे वडील शंकरराव चव्हाण साहेब मतदानाला 100% निधी देऊन जात होते। या सगळ्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये कायम आहेत। त्यावेळेस लहान धनेगाव, शेती पाहायला वेळ मिळत नाही, परंतु या भागातल्या लोकांशी एक वेगळं नातं आहे। या भागातल्या लोकांशी आत्मीयतेचा संबंध आहे आणि या धनेगावच्या बूथवर माझे वडील शंकरराव चव्हाण साहेब मतदानाला 100% निधी देऊन जात होते। या सगळ्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये कायम आहेत। त्यावेळेस लहान धनेगाव आजही त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत ते आमचं घरातलं कधी विसरू शकत नाही। तुम्हाला मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या धनेगाव जिल्हा परिषद गटाच्या कार्यालयाचा उद्घाटनपर कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन झालं महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर,
भाजपचे मंडळाध्यक्ष विश्वंभर शिंदे, भाजपचे नेते आमचे सहकारी डॉक्टर सचिन उमरेकर, शीतल खांडील, नंदाप्रसाद काकडे, सैयद युसुफभाई, राजू काळे, संजय घोगरे, पिंटू पाटील शिंदे, सतीश कसवदे, संजय इंगेवाड, वैजनाथ देशमुख, राजू रणगी, अवधी तरणे, शैलेंद्र सिंग ठाकूर, भागवत शिंदे, मंचावर बसलेले माझे